नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे काही व्हिडिओ मिस नका करू. तर उद्यासाठी काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच पद्धतीने त्यामागचं लॉजिक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकमध्ये पाहू शकता स्टॉकनी एक खूप मोठी रॅली दिलेली आहे. रॅलीनंतर स्टॉक कन्सोलिडेशन मोडमध्ये गेलेला आहे. त्याच पद्धतीने प्रिव्हेडच्या लो टू हाय मार्क केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 50% रिट्रेसमेंट होतो आणि त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन पण होत आहे. त्याच पद्धतीने बायर्स खूप ॲक्युमुलेट झालेत ह्या झोनमध्ये. तर आफ्टर फ्लॅट ओपनिंग मित्रांनो प्रिव्हेडच्या हाय ब्रेक नंतर मित्रांनो हाय ब्रेक नंतर एक पुलबॅक उद्या 15 मिनिट टाइम फ्रेमवर स्विच केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ह्या लॉजिकवर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ॲक्सिस बँक स्टॉकमध्ये ब्रेकआउट नंतर पुलबॅकला मित्रांनो ह्या ठिकाणी ट्रेडिंग साईजचा ट्रेड तुम्ही ह्या ठिकाणी ॲक्सिस बँकमध्ये घेऊ शकता. 4 ते 5 रुपयाचं तुमचं एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ॲक्सिस बँक स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू ह्या स्टॉकमध्ये. या ठिकाणी पाहू शकता प्रायशन कन्फर्मेशन पण झालेलं आहे. वरच्या साईडला एक ट्रेंड लाईन ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला. ट्रेंड लाईनला 2 वेळेस टच केलेलं आहे. तर तिसऱ्या वेळेस जर ब्रेकआउट दिलं तर ब्रेकआउट नंतर हाय पोटेन्शियली ब्रेकआउट नंतर स्टॉक अपट्रेंडची रॅली देऊ शकतो उद्या. दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये HDFC लाईफ इन्शुरन्स. या ठिकाणी पाहू शकता स्टॉक हायरा पॅटर्न कन्फर्मेशन करून अपट्रेंडची रॅली दिल्यानंतर 50% एक हेल्दी पुलबॅक दिलेले आहे स्टॉकनी. या ठिकाणी पाहू शकता लो टू हाय मार्क केल्यानंतर 50%चं रिजेक्शन आलेलं आहे आणि त्याच रिजेक्शनमध्ये स्टॉकनी कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देण्यासाठी रेडी होतोय स्टॉक. तर उद्यासाठी या ट्रेडमध्ये या स्टॉकमध्ये पण तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. त्याच पद्धतीने हाय पोटेन्शियल ब्रेकआउट नंतर हा स्टॉक 1 ते 2%ची मुवमेंट करू शकतो उद्यासाठी. तर उद्या स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग मित्रांनो प्रिव्हेडच्या हायचा ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता ह्या स्टॉकमध्ये. 3 ते 4 रुपयाचं तुमचं एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिला, गॅप ओपन नंतर एक पुलबॅक येऊ द्या प्रिव्हेडच्या हायच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी जर कन्सोलिडेशन करत असेल आफ्टर कन्सोलिडेशन एखादी प्रायशन कन्फर्मेशन नंतर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता HDFC लाईफ इन्शुरन्स स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू. ओनली फ्लॅट ओपन होऊन ब्रेकआउट दिलं त्याच पद्धतीने गॅप ओपन होऊन एक पुलबॅक नंतर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता बाईंग साईडसाठी. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला दोन्ही स्टॉकचे पूर्ण डिटेल अनालिसिस समजले असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.